नमस्कार मंडळी. पवनपुत्र हनुमान संकटमोचन त्यांच्या जन्मोत्सवाच्या या विशेष भागात सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 2026च्या हनुमान जन्मोत्सवाबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. म्हणजे आपली पूजा आणि भक्ती अगदी मनापासून आणि योग्य पद्धतीने कशी करता येईल हेच पाहणार आहोत. चला तर एक नजर टाकूया की आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी तारखेबद्दलचा जो काही गोंधळ आहे तो दूर करूया. मग या दिवसाचं महत्त्व काय आहे, पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणते, पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आणि हो, मनोकामना पूर्ण करणारे खास मंत्र कोणते, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी तो प्रश्न सोडूया जो दरवर्षी अनेकांना पडतो, तो म्हणजे हनुमान जन्मोत्सवाची नेमकी तारीख कोणती. हो बरोबर, हाच तो प्रश्न. जन्मोत्सव 1 एप्रिलला साजरा करायचा की 2 एप्रिलला? अनेकांच्या मनात हा संभ्रम असतो. पण यामागे एक छोटासा ज्योतिषीय गणित आहे. चला तेच आता सोप्या भाषेत समजून घेऊया. तर इथेच सगळा खेळ आहे. बघा, पौर्णिमा तिथी 1 एप्रिलला सकाळी 7:06 सुरू होतीये, हे खरंय. पण आपल्या पंचांगानुसार सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते ना, तीच पूर्ण दिवस मानली जाते. यालाच उदय तिथी म्हणतात. आणि म्हणूनच या नियमाप्रमाणे हनुमान जन्मोत्सव 2 एप्रिल म्हणजे गुरुवारी साजरा केला जाईल. आता हा संभ्रम दूर झाला असेल. चला, आता तारीख तर पक्की झाली. पण ह्या दिवसाचं एवढं महत्त्व का आहे? का आपण हा दिवस इतक्या श्रद्धेने साजरा करतो ते समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आपल्या लाडक्या हनुमानाचा अंजनी पुत्राचा जन्मदिवस आहे. इतकंच नाही तर त्यांना भगवान शिवाचाच 11वा रुद्रावतार मानलं जातं. आणि म्हणूनच अशी श्रद्धा आहे की या दिवशी जर आपण मनापासून व्रत आणि पूजा केली तर बजरंगबली प्रसन्न होतात, आपल्या आयुष्यातली सगळी संकटं दूर करतात आणि आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात. ठीक आहे, महत्त्व कळलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचं, वेळेचं नियोजन. चला, आता 2 एप्रिल रोजी पूजेसाठी सगळ्यात शुभमुहूर्त कोणते आहेत ते बघूया. हे बघा, इथे तुमच्या सोयीसाठी 4 अत्यंत शुभ मुहूर्त दिले आहेत. ज्यांना सकाळी पूजा करायची आहे त्यांच्यासाठी सकाळी 6:10 ते 7:44 उत्तम वेळ आहे. आणि संध्याकाळच्या पूजेसाठी 6:39 रात्री 8 वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे. या व्यतिरिक्त ब्रह्ममुहूर्त आणि अभिजित मुहूर्त तर आहेतच. हे पूजेसाठी अतिशय विशेष आणि फलदायी मानले जातात. आणि थांबा, अजून एक खास गोष्ट आहे या दिवसाला आणखी विशेष बनवणारी. या दिवशी हस्त नक्षत्र आणि ध्रुव योगाचा एक अप्रतिम संयोग जुळून येतोय. म्हणजे काय, तर या दिवशी केलेली पूजा आणि प्रार्थना अनेक पटींनी जास्त प्रभावी ठरणार आहे. आता मुहूर्त तर कळले, पण बजरंग बलीचा पूर्ण आशीर्वाद मिळवायचा असेल तर पूजा योग्य पद्धतीने करणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? चला तर मग ती सोपी आणि योग्य पद्धत काय आहे ते पाहूया. पूजेची पद्धत अगदी सोपी आहे, कोणीही करू शकतं. सकाळी लवकर उठून अंघोळ करा आणि शक्य झालं तर लाल रंगाचे कपडे घाला. मग हात जोडून पूजा आणि व्रताचा संकल्प करा. एका चौरंगावर किंवा पाटावर लाल कापड अंथरून त्यावर हनुमानाची मूर्ती किंवा फोटो ठेवा. तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावा. त्यानंतर त्यांना शेंदूर आणि चमेलीचं तेल अर्पण करा. हो, आणि या दिवशी बजरंगबलीला 16 चढवणं खूप शुभ मानतात. शेवटी त्यांच्या आवडत्या लाडवांचा आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवायला विसरू नका. आणि हो, पूजेला बसण्यापूर्वी ही सगळी तयारी करून ठेवा, म्हणजे तुमची धावपळ होणार नाही. एक लाल वस्त्र, तुपाचा दिवा, शेंदूर, चमेलीचं तेल आणि नैवेद्यासाठी लाडू या मुख्य गोष्टी आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर शक्य असेल तर या दिवशी आपल्या घराच्या छतावर एक हनुमान ध्वज नक्की लावा. आता आपण त्या भागाकडे वळूया ज्याची अनेक जण वाट पाहत असतील. चला, आता काही असे विशेष मंत्र पाहूया ज्यांच्या जपाने आपल्या विशिष्ट मनोकामना पूर्ण होऊ शकतात. इथे 3 खूप शक्तिशाली मंत्र दिले आहेत. प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे. जर आरोग्याची समस्या असेल किंवा रोगांपासून बचाव करायचा असेल तर ओम नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा हा मंत्र आहे. शत्रू किंवा कोणत्याही अडचणीतून सुटका हवी असेल तर ओम हम हनुमते रुद्रात्मकाय हुम फट हा मंत्र आहे. आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी ओम हम हनुमते नमः हा अगदी सोपा पण खूप प्रभावी मंत्र आहे. हो, हाच तो मंत्र. परत एकदा ऐका. ओम हम हनुमते नमः. ज्यांना आपल्या करिअरमध्ये प्रगती हवी आहे, यश हवं आहे, त्यांच्यासाठी हा मंत्र खूपच लाभदायक आहे. फक्त जप करताना पूर्ण श्रद्धा आणि एकाग्रता ठेवा. आता एक खूप महत्वाची आणि म्हणायला गेलं तर एक गुप्त गोष्ट सांगतो. हनुमानजींना प्रसन्न करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता माहीत आहे? तो म्हणजे त्यांचे आराध्य प्रभू श्री रामांची पूजा करणं.
कारण हनुमानजी हे श्रीरामाचे परमभक्त आहेत. त्यामुळे जर आपण श्रीरामाची पूजा केली तर हनुमानजी आपोआपच प्रसन्न होतात. म्हणून त्यांच्या पूजेआधी किंवा पूजेसोबत प्रभू रामाचं स्मरण करायला विसरू नका. तर आता आपल्याला तारीख, मुहूर्त, पूजाविधी, मंत्र सगळं काही माहीत झालं आहे. मग आता एक प्रश्न स्वतःला विचारण्यासारखा आहे की या हनुमान जन्मोत्सवाला आपली सगळ्यात मोठी, सगळ्यात मनापासूनची इच्छा कोणती असणार आहे जी आपण बजरंगबलीकडे मागणार आहोत? यावर नक्की विचार करा. जय बजरंगबली. मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहत आहे.